इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र 2024 पूर्व पेपर. प्रश्न पहिला, खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा. 20 मार्कसाठी विचारलेला आहे. खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पूर्ण लिहा. 5 मार्कला. पहिलं पहा, बेल बचाव आंदोलन डॅश ह्या सामाजिक समस्येशी निगडीत आहे. कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, कुपोषण. कौटुंबिक हिंसाचार. दुसरं पहा, वसुंधरा दिन डॅश ह्या दिवशी साजरा केला जातो. 5 जून, 11 जुलै, 22 एप्रिल. 3 डॅश ह्यांच्या मते भारतीय लोकसंख्येचे 6 प्रमुख वंश आधारित गट पडतात. डॉक्टर G.S. घुरे, B.S. गुहा, डॉक्टर इरावती कर्वे. B.S. गुहा. चौथं पहा, डॅश हा शहरी विकास कार्यक्रम आहे. स्मार्ट सिटी मिशन, सर्व शिक्षा अभियान, पंचायत राज. स्मार्ट सिटी मिशन. 5 पहा, हिंदू कोड बिल डॅश या वर्षी पारित झाले. 1948, 1952, 1955. 1955. पहा, खालील जोड्यापैकी चुकीची जोडी दुरुस्त करा. पहिलं पहा, बेहरामजी मलबारी धर्मसंस्था नव्हती. लेखक समाज सुधारक पत्रकार. बरोबर. दुसऱ्यातलं पहा, पंचशील डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही, तर त्या जागी होता बौद्ध धर्म. तिसरा पहा, संप्रदायवाद ब गटातील पहा, जात संघर्ष नव्हतं, धर्मावर आधारित संघर्ष. चौथं, उदारवादी तत्व जागतिकीकरण नाही, व्यक्तिगत स्वातंत्र्यता, मादक व्यसन. 5, दादा दादी NGO नाही, माता पिता. बघा, क पहा, चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून लिहा. 5 मार्कसाठी हे विचारलेलं आहे. पहिलं पहा, त्याच्यातलं बालविवाह प्रतिबंधनासाठी कार्य केले. बरोबर, महात्मा ज्योतिराव फुले यांनी. दुसरं, भाषेवर आधारित संघर्ष, भाषावाद. तिसरं पहा, आपल्या समूहातील वधू किंवा वर निवडणे, आंतरविवाही. ह्यांच्यामुळे शारीरिक अस्वस्थतेचा समस्या येऊ शकतात. अंमली पदार्थ. 5 पहा, यंत्रणाद्वारे होणाऱ्या उत्पादनात वाढ, शहरीकरण. ड अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पूर्ण लिहा. पहिलं, हिंदू धर्मातील अंतिम उद्दिष्ट अर्थ आहे. त्याच्याऐवजी मोक्ष संस्कार. मोक्ष संस्कार. काय लिहायचं? मोक्ष संस्कार. बघा, दुसरं पहा, शहरी भागातील मुख्य व्यवसाय. शेती नाही, ग्रामीण आहे. 3, आर्य समाजाची स्थापना राजश्री शाहू महाराज यांनी केली नाही, स्वामी दयानंद सरस्वती. 4, जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आपण स्वावलंबी झालो आहोत, परवलंबी. 5, स्मार्ट अप इंडिया ही योजना वृद्धांच्या समस्या सोडवते नाही, तरुणांच्या. प्रश्न दुसरा, खालील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2. 8 मार्कला. पूर्ववैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान. दुसरं, राष्ट्रीय एकात्मतेचे मार्गावरील अडथळे. तिसरं, आधुनिकीकरणाचे वैशिष्ट्ये. प्रश्न तिसरा आहे, खालील मध्ये फरक स्पष्ट करा. कोणत्याही 3. 12 मार्कला. पहिला, ख्रिस्ती धर्म व इस्लाम धर्म. दुसरं, आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय. अंगीकृतकरण आणि जागतिकीकरण. 4, सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ.
5वा आहे पारंपरिक स्त्री आणि आधुनिक स्त्री. प्रश्न 4 खालील दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. कोणत्याही 2. 8 मार्कला. महिला सबलीकरण, दुसरं वर्णव्यवस्था, तिसरं औद्योगिकीकरण. प्रश्न 5वा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. लिंगभावविषय अस्मिता. बघा त्याच्यातलं ब खालील विधाने सत्य की असत्य आहे हे कारणे देऊन सांगा. कोणतेही 2. 8 मार्कला. 1 पर्यावरणीय चळवळ व्यापक आहे. सत्य. दुसरं आर्थिक विषमतेच्या समस्यावर परिणाम होत नाही. असत्य. प्रश्न 6वा पहा. खालील उत्तरा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे तुम्हाला आवश्यक वाटते का? दुसरं आहे प्राथमिक शिक्षणामध्ये भोजनाचे काय महत्त्व आहे? ब आपले व्यक्तिगत मत नोंदवा. जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशय निर्माण झाले. दुसरं वृद्धाश्रमाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम लिहा. प्रश्न 7वा खालीलपैकी दिलेल्या कोणत्याही एका प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 शहरी समुदायाच्या समस्या स्पष्ट करा. त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवा. दुसरं शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट करा. ही समस्या सोडवण्यासाठी काय सुचवाल?